स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना माढा तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार आमदार बबन शिंदे यांनी व्यक्त केला होता। आज त्यांनी माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच या तालुक्यातील आमदार बबन शिंदे समर्थक, सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच आमदार बबन शिंदे समर्थक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार बबन शिंदे यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी कृष्णा भीमा स्तरीकरणाच्या कामास गती दिल्याने माढा करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष संपुष्टात येणार असल्याचं सांगितलं। तसेच भीमा नदीवरील प्रस्तावित बॅरेजेस यांसह विविध विकास कामांबाबत माहिती दिली। यावेळी पहा काय म्हणाले आमदार बबन दादा शिंदे। आज आपण या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि या तालुक्यातील आपल्या समर्थकांची बैठक बोलवली। काय आश्वस्त केले कार्यकर्त्यांना आणि निंबाळकरांनी केलेल्या कुठल्या कामांची दाखवली? विशेषतः लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये जे पाण्याचे प्रश्न आहेत ते पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून रणजितराव निंबाळकर यांनी अतिशय टोकाचे प्रयत्न केले आणि कृष्णेचं पाणी फ्लड डायव्हर्शन जो सांगली आणि कोल्हापूरला दरवर्षी पुराचा धोका आहे, तर तेच पाणी जे सुरुवातीला तिकडं पडतं ती पाणी आपल्या उद्धट बंधाऱ्यात आणायचं आणि उद्धट ते उजनी धरणाचा बोगदा आता तयार आहे, पण नेरा खोऱ्यातलं पाणी आहे आता बोगदा तयार आहे आणि हा जर बोगदा झाला, कृष्णेचं पाणी जर नेरेत आलं तर मला वाटतं जवळपास 51 TMC पाणी आपल्याला ह्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना मिळतं आणि ह्या 51 TMC पाण्यामध्ये माढा तालुका आणि करमाळा तालुक्याला जवळपास 60 TMC पाणी आम्हाला मिळते। पंढरपूर आहे, पंढरपूर आता उजनीची अवस्था जर बघितली आपण तर 2 पाळीसुद्धा मिळत नाहीत आपल्याला। त्यामुळं उजनी आता भविष्यकाळामध्ये अडचणीचं झालं आणि म्हणून जर ही कृष्णेचं पाणी आलं तर उजनीत आपल्याला खरीप रब्बीमध्ये तिकडलं जादा झालेलं पाणी येईल आणि उन्हाळ्यामध्ये आपलं उजनीचं पाणी राहील। तर अशा पद्धतीनं आमचा खासदार साहेबांनी प्रयत्न केले, केंद्र सरकारकडनं त्याला मान्यता आणली, शेवटच्या कॅबिनेटला 2000 कोटीची तरतूद केली। हा जवळपास प्रोजेक्ट 30,000 कोटीचा आहे आणि हा प्रोजेक्ट झाला तर मला वाटतं सोलापूर जिल्ह्याचं जसं उजनीनं पहिलं नोंदणीकरण केलं तसंच ह्या पाण्यातसुद्धा नोंदणीकरण होऊ शकतं। त्याचबरोबर आता सोलापूरला पाणी दुसरी पाईपलाईन झाली की आपल्या भीमा नदीत पाणी कुठलं येणार? आता 4 तास 5 तास लाईट आहे, वास्तविक पाहताना लाईट खरं भीमा नदीवरची बंद करायची कारण नाही, पण त्यांनी या कलेक्टरने बंद केली आणि आम्ही त्याच्या बाबतीत प्रयत्न करतो आहे की 8 तास लाईट मिळाली पाहिजे आणि भीमा नदीवर बॅरेजेस बांधले पाहिजेत। जे पावसाळ्यातलं पाणी खाली जातं आहे कर्नाटकात, ती जर आपण बॅरेजेस बांधले तर 1-1.5 TMC पाणी त्या 4 बॅरेजेसमध्ये राहतील आणि ही 4 बॅरेजेस आणि शेना नदीवर 2 बॅरेजेस अशा पद्धतीनं आमचं भविष्यकाळामध्ये बॅरेजेस बांधले तर पाण्याचा प्रश्न सुटणार।
भीमा नदीला कालव्याचा दर्जा दिला जावा अशी एक मागणी येते. दुहेरी पाईपलाईन नंतर जे पाणी सोडण्याचं जे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याची जी आवर्तन आहे ती घटणार आहे. तर वडापूर बॅरेजेस किंवा यासारखे जे काही प्रोजेक्ट आहेत ते खासदार साहेबांच्या माध्यमातून राज्यातील महायुतीच्या माध्यमातून आपण मार्गी मागणी केलेली आहे. त्यासाठी सचिवनी एक मीटिंग घेतलेली आहे आमची, आणि भीमा नदीवर 4 बंधारे बांधण्यासाठी म्हणून जवळजवळ प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे तयार करायचं काम चालू आहे. पंढरपूर तालुक्यातील 42 गावं या आपल्या मतदारसंघामध्ये नव्हत्या. आज माढा तालुक्याची बैठक झालेली आहे. पंढरपुरातील 42 गावाबाबत अशी काय स्वतंत्र बैठक केली? पुढच्या 4 दिवसात पंढरपूर तालुक्यातली सुद्धा बैठक आम्ही करकमला कारखान्यावर घ्यायचं नियोजन केलेलं आहे. आज या तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र मोठं आहे. आपला कारखाना हा म्हणजे उच्चांकी गाळप करणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. आज आपण त्याचा उल्लेखही इथे केला. तर ऊसाच्या बाबतीत इथेनॉलच्या उत्पादनावर मध्यंतरी काही निर्बंध घालण्याचा झालेला प्रयत्न किंवा अशी जी काही निर्णय आहेत केंद्र सरकारचे ज्याच्यावर विरोधक टीका करत आली होती त्याबद्दल तुम्ही काय सांगा? केंद्र सरकारने त्या बाबतीत अचानक निर्णय जो घेतला तो चुकीचा झाला. शेवटी ब्राझीलमध्ये पेट्रोलचे भाव वाढले, साखर कमी करतात. साखरेचे भाव वाढले, पेट्रोल कमी करतात. तसंच धोरण महाराष्ट्र सरकारचं, केंद्र सरकारचं आपल्याकडं आहे. परंतु ऊसाचं पीक कमी येईल अशी सगळीकडनं आकडेवारी गेल्यामुळं ज्यूस तो इथेनॉल आमचं बंद झालं. त्यामुळं जवळपास दररोज 2,500 टनांनी क्रशिंग कमी झालं. मागच्या 3 महिन्यात 3 लाख टन क्रशिंग माझं कमी झालं. ती क्रशिंग कमी झाल्यामुळं आज मला एप्रिलपर्यंत कारखाना चालवावा लागतो. हा जर निर्णय त्यांनी योग्य वेळी घेतला असता तर हा प्रश्न आला नसता. भविष्यामध्ये पंढरपूर तालुक्यातून